कुणाला विचारला तर 70% लोक तुम्हाला दादाच सांगणार आणि या टायमाला दादा निवडून येऊन मंत्री होणार म्हणजे होणार आपला शब्द आहे. विरोधक निवडणूक आहे त्यामुळे विरोधक काही पण बोलणार आणि तुम्ही 100%, 200%, 300% म्हणा दादाच येणार आणि मंत्री होणार. सुधीरदादा गाडगीळ यांनी भरपूर कामं केलेले आहेत. कामाचा माणूस म्हणला तर सुधीर दादा त्यांची कामच आहेत. विरोधकांना काय काम नाही किंवा त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही आहे. स्पष्ट भाषेत सांगतो, पूर्वीपासून चांगलं काम झालेलं आहे त्यांचं आणि स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आहे. सरकारनं केल्यानंतर तुम्ही करतो असं म्हणताय, हे तुमचे असताना तुम्ही का केलं नाही? आणि त्यांना काय असं गरजच नाही की भ्रष्टाचार करायची गरजच नाही त्यांना. आजपर्यंत इतिहासमध्ये आजपर्यंत कुणीही एवढे पैसे सांगलीच्या विकासासाठी आणलेले नाहीत. ते 148 सीटा या युतीच्याच येणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार. आमदार सुधीरदादा गाडगीळ नाही होणार. आता या वेळेला दादाच येणार, बदल होणार नाही. सुधीर दादाच येणार. कारण का त्यांनी सांगलीच्या विकासासाठी आजपर्यंत सांगलीत जेवढे आमदार झाले त्यांच्यापेक्षा भरपूर निधी म्हणजे 4079 कोटी रुपये सांगलीच्या विकासासाठी त्यांनी आणलेले आहेत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी सद्दाम अली. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही विविध मतदारसंघामध्ये भेटी देतोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि जाणून घेतोय त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण आणि त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही हे जाणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. मी सध्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे आणि या सांगली विधानसभा मतदारसंघातील या मुख्य चौकामध्ये आता मी सध्या आहे आणि या ठिकाणी काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासोबतच बंडखोरी केलेल्या जयश्रीताई पाटील आणि दुसरीकडं काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र या सर्व गदारोळामध्ये सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठीच विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतोय आणि जाणून घेतोय त्यांच्या प्रतिक्रिया. या चौकामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की सोलापुरी दालच्या राईस जे फेमस प्रसिद्ध असं ते राईस आहे. अगदी अत्यल्प दरामध्ये या ठिकाणी राईस मिळतो. सर्वसामान्यांना या ठिकाणी पोटभर खायला मिळतं आणि या ठिकाणी मी आता काही जे नागरिक आहेत तिथले ते दालच्या राईस खाण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय दालच्या राईस खाताय? भूक भागते का हो एवढं? बघते की भागते. बघते. बर, आता जसं तुम्ही दालच्या राईस खा भूक भागवायला आलायसा, आता आमदार पण आपल्या आमदारकीसाठी आता सगळीकडे पळापळ सुरू करायला लागले. बरोबर आहे. काय वाटते तुम्हाला, कुणाचं वार आहे तुमच्या भागामध्ये? आमदार सुधीरदादा गाडगीळ. का हो? कारण का त्यांनी सांगलीच्या विकासासाठी आजपर्यंत सांगलीत जेवढे आमदार झाले त्यांच्यापेक्षा भरपूर निधी म्हणजे 4079 कोटी रुपये सांगलीच्या विकासासाठी त्यांनी आणलेले आहेत. आजपर्यंत इतिहासमध्ये आजपर्यंत कुणीही एवढे पैसे सांगलीच्या विकासासाठी आणलेले नाहीत. त्यांनी सांगलीसाठी 3-4 उड्डाण पूल, नदीवरचे पूल 2 आणि असे सगळे भरपूर कामं म्हणजे अगणित कामं केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबांच्यासाठी वसंतदादा आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे. त्या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये MRI CT स्कॅनचे मशीन नवीन 25 कोटी रुपये देऊन त्यांनी आत्ता शासनाकडनं निधी आणून नवीन ते सिस्टीम चालू केलेली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इतका विकास केला, जवळपास 4000 कोटीच्या वरती त्यांनी या ठिकाणी निधी आणला तुम्ही म्हणताय. हो, पण विरोधकांचं म्हणणं आहे त्यांच्याकडनं विकास हा फक्त ठराविक लोकांचा झाला. हो, त्यांचे आता त्यांना काय, विरोधकांना काय, हे विषय हा वेगळा आहे. पण सर्वसामान्य माणसाला तुम्ही कुठल्याही विचारला तर स्वच्छ प्रतिमा चा माणूस म्हणला तर सुधीरदादा, कामाचा माणूस म्हणला तर सुधीरदादा. दादा काय तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला आमदार कोण हो? सुधीरदादा गाडगीळ. का हो? ते म्हणतात म्हणून की म्हणतात नाही, त्यांची विकासाची कामच आहेत. आणि त्यांना काय असं गरजच नाही की भ्रष्टाचार करायची गरजच नाही त्यांना. नाही, पण आता विरोधकांकडनं 3 वेळा ते या ठिकाणी आमदार झालेले आहेत. आता 4थ्यांदा ते आमदार होणं शक्य नाही, परिवर्तन होणार या ठिकाणी असं होतच नाही. बघताय जनता त्यांना स्वतःहून मतदान करते. तिसऱ्यांदा होणार आणि ह्याच्या पुढे उभारले तर दादाच निवडून येणार. काय कारण आहे दादा निवडून येणार? त्यानं विकासच त्यांचा तसा आहे. आता इकडं कोथळीचा पूल झाला
आता आयरन फुला शेजारी एक पूल झाला, माधवनगरचा पूल झाला, हे चिंतामणी नगरचा झाला पूल. आता पृथ्वीराज बाबा पाटील म्हणून आहेत जे उमेदवार आहेत, मातबर नेते मानले जातात, जयश्रीताई पाटील आहेत, यांच्याकडे पद नसताना त्यांनी अनेक विकास कामं केलीत म्हणतात ना. म्हणतात त्याने, आम्हाला तर यांची कामं जास्त दिसतात, आम्ही यांच्याबद्दलच हे करणार. आम्ही दादा तुम्ही काय सांगा तुमच्या या परिसरात बरोबर विकास विद्यमान आमदारांकडे झालाय का हो? होय हो, सुधीरदादा गाडगिळ यांनी भरपूर कामं केलेले आहेत. रस्ते म्हणा, कॉलनीतल्या गटरी म्हणा, साधी बारकी छोटे छोटे रोड, मोठी रोड, उड्डाण पुलं, परत लाईटची डांबावर पहिला साध्या टुबा होत्या, आता LED लाईट बसवलेत. त्यामुळं पण 2 वेळा ज्यावेळी ते इथनं आमदार झाले त्यावेळी त्यांच्यासमोर एक सक्षम चेहरा कोण उपलब्ध नव्हता म्हणून ते आमदार झाले. आता यावेळेला बदल होणार नाही होणार. आता यावेळेला दादाच येणार, बदल होणार नाही, सुधीर दादाच येणार. दादा दालचा राईस तुमचा थंड होतोय आम्हाला माहिती आहे. 2 मिनिटं फक्त वेळ द्या. काय वाटतंय तुम्हाला? इथे सुधीरदादा गाडगेच निवडून येणार. का हो? कारण आजपर्यंत 10 वर्षात कुठेही फ्लायओव्हर ब्रिज बांधले नव्हते आणि जवळ 5 वर्षात सगळे बांधून पूर्ण फ्लायओव्हर ब्रिज टॉपचे केलेले आहेत. म्हणजे वाहनाची जी दळबळ सुविधा आहे सगळ्यात फास्ट झाल्या, त्यामुळे लोकांचं सुविधा खूप चांगली झालेली आहे. बरं, अहो पण ते लोकांना भेटत नाहीत, लोकांच्यात त्यांचा जनसंपर्कच नाही आहे. विकास केला तो ठराविक लोकांचाच केला. नाही, विकास आता ठराविक लोकांचा नाही केला. जनरली सगळ्याकडे ब्रिज, रस्ते, वाहने, लोकांच्या समस्या आहेत, ते समस्या पूर्ण सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण विकास न कामे भेटता केले सुद्धा नाहीत असं विरोधक म्हणतातच. त्यांच्या कशाला आपण ना, त्यांचा काही विषयच नाही. आता विरोधक निवडणूक आहे त्यामुळे विरोधक काही पण बोलणार, असा विषय आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दालचा राईस खाता आहे, काय चव कशी व्हायची? हा, एक नंबर. एक नंबर चव आहे. परवडत आहे का? एक नंबर. गरिबाचं चांगलं पौष्टिक आहार. बर, आता सध्याच्या घडीला पौष्टिक आता आपल्याला आमदार निवडायचा आहे आपल्या मतदारसंघासाठी. जसा तुम्ही पौष्टिक आहार खाताय तसाच आपल्याला पौष्टिक आमदार देखील पाहिजे. कोण असावं पौष्टिक आमदार तुमचा? सुधीरदादा गाडगे. काय भानगड मला सगळे तुम्ही आज काय प्रचार दौरा वगैरे आहे का? प्रचार दौरा नाही, दादांचं कार्य पण आहे. 2दा निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. पूर्वीपासून चांगलं काम झालेलं आहे त्यांचं आणि स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आहे. स्वच्छ आणि घराणेशाहीला थोडी भ्रष्टाचार केला या 2 वेळा आमदाराच्या बाबत असताना. नाहीच, कुठे दाखवत मी नाही. दादाचं काय स्वच्छ प्रतिमेचे आमदार म्हणून हे आहे तिने. आणि कामाबद्दल ॲक्युरेटपणा, नियमित काम आणि करेक्टच काम करणार. चुकीचं काम जवळचा लांबचा काही नाही. नियमात जे काम आहे तेच करणार. ते नियमात बसते. गरीब म्हणजे जे काम आपल्या म्हणजे समाजासाठी चांगल्यासाठी जे होते तेच काम करणार ते. मग सुधीरदादांच्याशिवाय शंकाच नाही. आपण आता झाले ना 2 वेळा ते आमदार राहिले, आता त्यांनी कामं केली. आता जरा थोडा बदल करूया ना. नाही, आमदार बदल होऊ शकतो हे होते. ह्याच्यापेक्षा कसं आहे, जनसंपर्कच म्हणत असतोय की आमदार कोण असावे तर दादांसारखेच असावे. हां, आणि हे तुम्हाला कळलंच थोड्याच दिवसात. या ठिकाणी आता मला जेवढं मी लोकांशी बोलतोय, सुरुवात तुमच्याकडून झाली. आज काय प्रचार दौरा आहे का काय? सगळे या दालचा राईसमध्ये आज आपण मग्न आहात असं वाटायला लागले. तसं काही नाही. तुम्ही कुणाला विचारला तर 70% लोक तुम्हाला दादाच सांगणार. आणि या टायमाला दादा निवडून येऊन मंत्री होणार म्हणजे होणार, आपला शब्द आहे. कारण का त्यांची कामच आहेत. विरोधकांना काय काम नाही किंवा त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही आहे. स्पष्ट भाषेत सांगतो की कामं झाल्यात, ती झालं म्हणायला शिकलं पाहिजे. चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं लोकांनी, एवढीच अपेक्षा आहे. काम दादांनी केलं आहे. तुम्ही कुणालाही विचारा, आम्ही राहू दे सर, रिक्षावाल्यांना विचारा, खोकेवाल्यांना विचारा, कुणालाही विचारा, तुम्हाला दादांचंच नाव घेणार. पण आता दादांचं नाव घेणार, 2 वेळा ते आमदार राहिले, आता कुठंतरी थांबावं असं म्हणतात. थांबणार होते पण सर्वेमुळं त्यांना परत तिकीट दिलेलं आहे. सगळ्या लोकांचा सर्वे किंवा बरेच लोकांचा सर्वे असतोय. सर्वेमुळं परत दादांना रिक्वेस्ट करून तिकीट दिलेलं आहे. तिने थांबतो म्हणून स्वतः सांगितलं होतं, पण त्यांच्या सर्वेमुळं त्यांना परत दिलेलं आहे. सांगितलं त्यांना आता पुढं भविष्यात पराभवाची भीती होती का? पराभवाची भीती नाही. त्यांचं म्हणणं कसं आहे, माझ्याकडे सगळं आहे, मला कशाची कुठल्या गोष्टीची गरज नाही, फक्त लोकांची सेवा करायची होती. त्यांनी 10 वर्षात केली. आता म्हणले नवीन जनरेशनला त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलं. तर असं काय नाही पराभवाची भीती. आणि तुम्ही 100%, 200%, 300% म्हणा, दादाच येणार आणि मंत्री होणार आणि महायुतीचं सरकार येणार. महायुतीचं सरकार एवढं ठामपणे तुम्ही कसं काय सांगू शकता? सांगा ना. सर्वे आहे,
बर सर्वे आहे. आपण सर्वे खूप बघताय वाटतं. पण नाही, सर्वे TV बघत असताना त्यांनी ज्या योजना आणल्या या सगळ्या फसव्या चुकीच्या आहेत आणि यातनं शासनाची तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते, महायुती आघाडी करते. पण ज्या टायमाला त्यांचं सरकार होतं त्यांनी त्या टायमाला करायचं होतं ना. आता ह्यांनी केल्यानंतर मग आम्ही 3,000 देतो कसं म्हणतात. आता ह्याने समजा 1,500 देतात, हां तेव्हा 21 देतो म्हणतात महायुतीवाले. आता 3,000 त्यांनी देतो म्हणतात. मग तेव्हा मोकळं होणार नाही. बरं 3,000 देतो, 25 लाख रुपये शेतकऱ्यांचे खर्च कमी करतो असं म्हणतात. मग त्या टायमाला तिजोरी मोकळी होणार नाही का? आम्ही म्हणण्यापेक्षा काय, या सरकारनं केल्यानंतर तुम्ही करतो असं म्हणताय, हे तुमचे असताना तुम्ही का केलं नाही, हा मेन मुद्दा आहे. साधं सोपं गणित आहे. 2.5 वर्षात तुम्ही केला नाही, तुमची होती ना. काय म्हणताय मामा तुम्ही? 2.5 वर्ष तुम्ही म्हणताय. 2.5 वर्षात उद्धव ठाकरे जे होतं ना, 2.5 वर्षामध्ये तिने कायम पट्टा बांधायचं. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक महत्त्वाचं म्हणजे बोलणं होतं, हिंदुत्ववादी. हिने जाऊन कुठल्या घरात जाऊन बसलं आपल्याला काय माहीत नाही, बरोबर आहे. महायुतीचं सरकार 123 ते 148 सीटा येऊन नक्की येणार 100% कसं काय? कसं आहे माहिती आहे, केंद्रामध्ये BJP सरकार आहे. आणि हे हिंदूसाठी, फक्त म्हटलं हिंदूसाठी, बाकी जात कुठली नाही, सगळी जात आली आपल्यापाशी हिंदू म्हणजे, बरोबर आहे. 5,356 जाती भारतामध्ये आहेत, बरोबर आहे. 7,300 भाषा भारतामध्ये आहेत. फक्त हिंदूसाठी जर जगायचं झालं तर हे BJP हे फक्त पर्याय मुद्दा घेऊन गेलं, लोक साथ देतील असं वाटते का? देणार की यांना, देणार की 100% देणार. आणि 100% काम होणार, 123 ते 148 सीटा ह्या युतीच्याच येणार. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार. बर 100%. आता सध्याच्या घडीला आपण राज्यावर बोललो, केंद्रावर बोललो, हां तुमच्या मतदारसंघामध्ये काय होणार? अहो, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. आता ज्या साहेबांनी आमचं काम केलंय हे हे 100% नाही, 100%. पृथ्वीराज बाबा नाही, आता जे पृथ्वीराज असं म्हणणार नाही, जे आता रनिंग आमदार आहेत, पृथ्वीराज बाबा असं म्हणणार नाही. आम्ही शेवट केवळ आहे नागरिक आहे, राबल्याशिवाय आम्हाला काय मिळत नाही. कुठल्या योजना आल्यात कुठल्या नाही, हे कसं असतंय, गुप्तगुप्त असते. सुधीरदादा गाडगे यांनी कामं केलीत का? अहो, मी म्हणतो कामं करून दे किंवा नाही करून दे, पण सत्तेत असणं किंवा फंड आणणं हे महत्वाचं आहे. पण आतापर्यंत आणला का त्यांनी? 2 वेळा आमदार आहेत. आता तुम्ही असं उलट सुलट बोलणार, आम्ही काय बोलणार हो? आणला आणि नाही केलं. आता डांबरी केलं, डांबरी आणि डांबर होतं तर आम्ही काय सांगणार हो? जी कामं कॉलनी, छोटी छोटे रस्ते, आज हरिपूर सारख्या भागाचा भाग सगळ्या त्यांनी सुशोभीकरण केलेले आहेत. डांबरी रस्ते केलेले आहेत, गटरी झालेले आहेत, कोथळी फुल झालेला आहे. म्हणजे पूर्ण 100% क्षमतेनं काम करणारे आमदार म्हणून सुधीरदादा गाडगे आहेत. आणि त्यामुळे 100% यावेळेला ते जिंकून, आमची पण इच्छा आहे आणि सर्वात जनतेची इच्छा आहे, ते निवडून येतीलच. कार्य चांगलं आहे. त्यामुळं जे काय निघत नाही ते तुम्ही काढून देताय, जे काय निघत नाही तेच काढून देताय. आता काय म्हणा तुम्ही, पृथ्वीराज पाटील, अहो जे आमदार आहेत त्यांचं बोललो आम्ही. आम्हाला दररोज 400 रुपये 300 रुपये पगार आहे, सेंटरिंग काम गवंडी काम करता. एकनाथ शिंदेची भेटायची आम्हाला काय ताकद नाही, किंवा पृथ्वीराज कोण बी असून दे, गाडगे साहेबांनी का 2 मिनिटं थांबा म्हणतात. पण सर्वसामान्य माणूस, आता ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच असून दे, साहेब आमचं काम आहे, हां काय काम आहे सांगू लगेच होतं. काय वाटते तुला? आता तू तरुण आहेस, व्यवसाय करतोयस, तुला विकास दिसतोय का रे? तर हा दिसतोय की. काय दिसतोय विकास तुला? सांग. आता गटरी झाल्या, रस्ते झाले, त्यानंतर भरपूर कामे झाली. बर कुणी केलीत कामं ही? मला वाटतं सुधीरदादा गाडगे यांनीच केली. वाटतंय नाही, होतं की त्यांनीच केली 100%. बर मग आता काय वाटतं तुला? या मतदारसंघामध्ये आता आमदार कोण पाहिजे तुला? सुधीरदादा गाडगेच पाहिजे. का रे? कारण की त्यांनी एवढे विकास केला चांगला, आपण त्यांनाच आपण निवडून देऊ ना. बर केला विकास त्याने? होय. आता तिथं लोक म्हणाले विकास केलेला नाही. आणि नाही, असं कोण नाही. आता लोकांचं वेगळं थोडं, पण आपल्याला वाटतंय म्हणून आपल्याला तोच पाहिजे आमदार. बर तर आता या सांगली विधानसभा मतदारसंघातील या मुख्य चौकामध्ये ज्या ठिकाणी सोलापुरी दालचा राईस मिळतो, या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, त्या ठिकाणीच आपण काही नागरिकांशी ज्यावेळी संवाद साधला, या नागरिकांनी असं आपल्याला सांगितलं की विद्यमान आमदार जे आहेत सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालीत. जवळपास 4,000 कोटी रुपयांच्या वरती त्यांनी विकास निधी आणलेला आहे. 2 वेळा या ठिकाणी ते आमदार आहेत, यावेळेला ते हॅट्रिक करणार आहेत.
आणि नक्कीच ते यावेळेला मंत्री देखील असतील असा दावा आपल्याला काही नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. KK न्यूजसाठी सद्दाम अली, सांगली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.